शिरसगाव मोझरी येथील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या माध्यमातून तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारींना भेट घेत प्रशासन अधिकारी खंडारे यांच्या समवेत चर्चा करण्यात आली। तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी येथे दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी अचानक जमिनीतून मोठे धक्के सकाळी 10:25 च्या दरम्यान बसल्याने शिरसगाव मोझरीवासी भयभीत आहेत। यापूर्वी सुद्धा गतवर्षी गोजागिरीला असे धक्के जाणवले होते। या संदर्भात नागरिकांचे समाधान झाले नसून प्रशासनाने जे स्पष्टीकरण दिले आहे त्यातूनही त्यांना सकारात्मकता वाटत नसल्याने भविष्याच्या दृष्टीने त्या पद्धतीने तालुक्यातील शेंदोडा या गावामध्ये सुद्धा भूकंपाचे झटके जाणवले होते व काही प्रमाणात नुकसान झाले होते। अशी परिस्थिती उद्भवू नये किंवा भविष्यात कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे प्रशासनाच्या वतीने अत्यंत गरजेचे आहे। तिवसा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वैभव वानकडे, जिल्हा कामगार सेल अध्यक्ष पंकज देशमुख, डॉक्टर निरंजन गणोकर, विजय डोंगरे, विश्वजित बागडे, माजी सरपंच निरंजन कडू, गजानन चर्जन, विनोद डफड, राहुल भालेराव, प्रज्वल पाचघरे, प्रतीक कावलकर, मयूर पुरी, अक्षय वावरे आदी पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते। ठीक आहे, फोटो काढून घ्यायचा। तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि शिरसगाव मोझरीवासियांच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही सगळे जमलो होतो। शिरसगाव मोझरी येथे 7 सप्टेंबरला 2 वेळा भूकंपाचे सौम्य झटके लागले आणि यापूर्वी धारणी आणि चिखलदरा तालुक्यात सुद्धा जून आणि सप्टेंबरमध्ये धक्के जाणवलेले आहेत। परंतु जिल्ह्यातलं भूकंप मापक यंत्र हे बंद पडलेलं आहे आणि 7 वर्षापासून ते बंद आहे। त्याची खरेदी प्रशासनानं तात्काळ करावी, शासनानं आणि लोकप्रतिनिधींना पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष द्यावं ही मागणी या ठिकाणी आम्ही आज केलेली आहे। कारण की शिरसगाव मोझरी येथील नागरिक सध्या दहशतीमध्ये आहे आणि त्यांना कुठलंही सकारात्मक उत्तर प्रशासना। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।